संघादरम्यान एक मोठी लढत आपण पाहणार आहोत. या दोन्ही संघाकडून आयकॉन म्हणून खेळणारे दिग्गज खेळाडू. एकीकडे आपण पाहतोय रोहित खरात एक मिस्ट्री स्पिनर, एक रोहित खरात जो बॅटिंग करतोय आणि दुसरा रोहित खरात जो माझ्या संघात आहे तो गोलंदाजी करतोय. आणि इथंच महेश सारखा एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा खेळताना दिसतोय. त्याचसोबत सागर मिटके याच्यावरती सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. गोलंदाजी मार्गमध्ये आकाश सज्ज झालाय. षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो तो आकाश. सागर मिटके स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती तो महेश. पहिला चेंडू आकाश. सागर साठी पहिल्या चेंडूवरती अल्टी पलटी अस्त्र वापरलंय. रिव्हरचा फटका, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार आलाय. चौकारानं खातं खोलतोय सागर मिटके. सागर मिटके या फलंदाजांना अनेकदा प्रभावित केले आपल्या बॅटिंग मधून आणि याही वेळा याच बॅटिंगची गरज आहे आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आपल्या गावाचं नाव जर आपल्याला या पंचक्रोशीत गाजवायचं असेल, या पंचक्रोशीत आपल्या गावाचं नाव आदबीने घ्यायचं असेल तर इथं आपल्या संघाला या क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवून द्यावं लागणार आहे. पाहायचंय काय करतोय आकाश. यावेळा पुन्हा एकदा इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती आकाश आणि इथं मात्र चेंडू निर्धाव आलाय. चौकारानं खातं खोललंय. गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतो तो आकाश. समोर जाईल तो सागर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय डीप वरती. एक धाव घेतलाय. दूरचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एरिया वरती यायचंय. सागर मिटके डेंजर एरिया वरती पोहोचला का नाही पोहोचला. पंचांनी इथं मात्र हात वर केलाय. खराब रनिंग बिटवीन द विकेट. यावेळा कोणत्याही प्रकारच्या धावाची गरज नव्हती खरी, पण दोन फलंदाजांच्या मध्ये जो ताळमेळ होता त्या ताळमेळची कमी पाहायला भेटली आणि सागर मिटके सारखा एक धोकादायक फलंदाज अशा पद्धतीनं बाद होतोय हेच एक शॉकिंग आहे. कारण या फलंदाजाकडे नक्कीच मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. स्कोरबोर्डला सातत्यानं हलतं ठेवण्याचं काम करणारा हा फलंदाज इथं मात्र बाद झालाय. बॅटिंगसाठी हे फलंदाज येतोय रोहित खरात. आणखीन एक रोहित. भागाचा रोहित खरात आपण पाहिला होता तो पुण्याचा होता. हा मात्र मुंबईचा आहे. मुंबईहून आलाय. भारताची आर्थिक राजधानी असणारे मुंबई शहर आणि याच मुंबई शहरातील एक खेळाडू या मैदानावरती आलाय. रोहित खरात. खरं पाहिलं गेलं तर रोहित म्हणजेच फिरकीचा जादूगर आहे. गोलंदाजी अत्यंत सुंदर कामगिरी केली आहे. मात्र आता मात्र सागर मिटकेचं पहिल्याच षटकात धावबाद होणं आणि याच कारणास्तव रोहितला मात्र आता बॅटिंगसाठी उतरावं लागलंय. पाहणं गरजेचं असणारा रोहित कशा पद्धतीचा खेळ करतोय. डावखुरा फलंदाजचा रोहित आणि रोहितसाठी इथं मात्र क्षेत्ररक्षण आता मात्र बदललं जात आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिले गेलं तर सुरुवात नक्कीच चांगली झाली होती. चौकारानं खातं खोललंही होतं. इथं मात्र धावबाद झालाय. आकाश चांगला गोलंदाज आहे. मागच्या सामन्यात पहिल्याच षटकातून 2 विकेट घेतल्या होत्या आकाशनं. इथं मात्र आता आकाश रोहितसाठी चांगला चेंडू आहे. बाहेरच्या बाजूला आणखीनच बाहेर जातोय. चांगला चेंडू पाहायला भेटलाय. सुंदर अशी गोलंदाजी या माध्यमातून आकाश. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा कचला होता, मात्र नंतर एक चांगली गोलंदाजी आणि अचूकता. यानंतर पुन्हा एकदा तुमच्या बाहेर चेंडू. रोहित खरात सुद्धा बाद होतोय. पुन्हा एकदा आकाश आपली गोलंदाजीची छाप सोडण्यात यशस्वी झालाय. सुंदर असे गोलंदाजी पाहायला भेटते. तितकाच सुंदर झेल पकडलाय. मेडॉपच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र मेडॉपच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलाय. बाद झालाय फलंदाज. आणखीन एका फलंदाजाला टाटा बायबाव करावं लागतंय. रोहित खरात सारखा धोकादायक फलंदाज इथं मात्र शून्यावर माघारी परततोय. संघाची अवस्था इथं मात्र 2 बाद 5 अशी नाजूक झालेली आहे. सागर मिटकेची धावबादची विकेट आपल्याला नक्कीच महागडी ठरणार आहे. आता मात्र बॅटिंगसाठी नवीन फलंदाज आलाय तो ज्योतिबा आणि ज्योतिबावरती आता मात्र आपल्याला प्रार्थना करावी लागणार आहे ज्योतिबाकडे की माझ्या संघाला या संकटातून तू आता सावर आणि पाहायचं काही
कशा पद्धतीची खेळी केली जाते ज्योतिबा यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र हे संकटाचं ढग गारद होताना दिसत आहेत. आकाश काय गोलंदाजी केली या षटकातून, सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. नंतर मात्र एक चांगलं कमबॅक पाहायला भेटले. सागर मिटकेचं धावबाद होणं आणि त्यानंतर रोहितचं झेलबाद होणं आणि याच षटकातून धावा रोखण्यात आता मात्र आकाश यशस्वी होताना दिसतोय. चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि इथं मात्र एकेरी धावेनं स्ट्राईक मात्र रोटेट करण्यात यश आलंय. धावसंख्या आली ती 6. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 बाद 6 अशी अवस्था आहे. 4 षटकाचा सामना आहे. पुन्हा एकदा एक सामना, आणखीन एकदा सामना 40च्या आतील सामना पाहायला भेटतो की काय असं वाटतंय. 2 सामने फक्त 40च्या वरच्या धावा म्हणजे मोठ्या धावा करण्यात आल्या होत्या आणि दोन्ही वेळा बट करणे संघानं हे कारनामा करून दाखवलाय आजच्या दिवसामध्ये. एक 5 षटकाचा सामना होता, तिथे मात्र 44 धावा झाल्या होत्या. आता पाहायचं आहे गोलंदाजी मार्कवरती कोणाला पाचारण करण्यात येते. अभिजित पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रवीण कल्ले गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रवीण कल्ले या खेळाला आपण मयूर स्पोर्ट्स लिंगनूर इथल्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं. SP मरब संघाकडून ॲज अ आयकॉन खेळताना आपण या खेळाला पाहिलं होतं आणि इथं सुद्धा प्रवीण पुन्हा एकदा दिसतोय. आणि यापूर्वी मला वाटते बोरगाव संघाकडून सुद्धा एकदा तो ॲज अ आयकॉन खेळताना पाहिले. मला वाटते पावसाळी स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्याला पाहिलं होतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रवीण सज्ज होतोय, सामोरं जातो तो ज्योतिबा. चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला खेळून काढले. एक धावाले, एक धावतो. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 7. गाडीची चावी हरवलेली आहे इथं आपल्याकडे सापडलेले. कोणाची ती घेऊन जायचे. KTMची चावी आहे. प्रवीण षटकाचे पुढील चेंडू महेशसाठी. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडू. आता मात्र महेश याच्यावरती अपेक्षा असणार आहेत. हो, ऑप्शनच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी या चेंडूला वाईट ठरवले कारण खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. इथं मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून पोहोचते ती 8 अशी होते. 8 अशी धावसंख्या झाली आहे. महेश याच्यावरती जबाबदारी असणारा आयकॉन म्हणून या संघातून खेळताना दिसतोय महेश. याही वेळा चेंडू जर पाहिला गेला तर लेगस्टम्पच्या खूपच बाहेर आहे चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बाहेर जाताना पाहिलाय आणि आपल्याला थोडंसं इथं मात्र मनमर्जी खेळता आलेलं नाही. शॉट थांबवलाय आणि पुन्हा एक वाईट आलाय. वाईट सोबत धावसंख्या वाढली आहे. 9 अशी धावसंख्या होते. प्रवीण पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. आपण जर पाहिलं गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शपल होऊन ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर येता येतं खेळाडू आणि गोलंदाजाला थोडेसे प्रश्न विचारले जाता येतं. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे महेश. इथं मात्र खराब क्रिकेट पाहायला भेटते. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक चेंडू एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफस्टम्पच्या बाहेरील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. ज्याही चेंडूवरती तितकीशी ताकद मागे भेटली नाहीये. एकेरी धाव आले. या एकेरी धावेनंतर धावसंख्या आता मात्र दुहेरी घरात पोहोचताना दिसते. 10 अशी धावसंख्या झाली आहे. नक्कीच गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. कडोली संघाकडून खेळताना इथं मात्र प्रवीण कल्ले आणि पहिले षटक ज्या पद्धतीने फेकले गेले आकाशच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला भेटली आहे. प्रवीण पुन्हा एकदा सुंदर चेंडू. या षटकातून 2 वाईट फेकल्यानंतर सुद्धा या षटकातून धावा थांबवण्यात यश आले. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे फक्त 10 धावा. अद्याप 2 षटकाचा खेळ बाकी आहे. पाहणं इंटरेस्टिंग असणार की पुढच्या 2 षटकाच्या माध्यमातून कशी कामगिरी केली जाते. कारण प्रवीण कल्ले
आणि आकाश यांचे षटके संपलेत. आता एक षटक अभिजितचं असेल आणि एका षटकासाठी आपल्याला नवीन गोलंदाजाचा सुद्धा पाहावं लागणार आहे. म्हणजेच की एखादं षटक आपल्याला मोठं बनवावं लागणार आहे. एखादं षटक आपल्याला 17च्या वर्ष धावांचं बनवावं लागणार आहे. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारता येईल. पण या दोन षटकातून कोणत्या गोलंदाजी आपण निवड करताय याच्यावरती ते डिपेंड ठरणार आहे. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कमध्ये तो गजेंद्र. गोलंदाजी मार्कमध्ये गजेंद्र येतोय. महेश पुन्हा एकदा रिव्हरचा प्रयत्न केला कराय पण यावरती मोठा फटका काय पाहायला भेटला नाही. फक्त एकेरी धाव आले. महेशला थोडंसं काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. आणि इथं मात्र थोडंसं आता माझ्या संघासाठी थोडंसं अवघड असं परिस्थिती बनली गेली आहे. एकेरी धाव आली. धावसंख्या 11 झाली आहे. गजेंद्र षटकातील पुढील चेंडू. या चेंडूवरती मात्र खराब फटका खेळून ज्योतिबा सुद्धा बाद झालाय. क्लीन बोल्ड झालाय. 11 या धावसंख्येवरती आणखीन एक विकेट पडते आणि ज्योतिबा याला मात्र स्वस्तात माघारी परतावं लागते. गोलंदाजाने अत्यंत अप्रतिम अशी कामगिरी केली आहे आणि फलंदाजी नवीन फलंदाज मैदानात दाखवलं होतोय अनिकेत. आता मात्र अनिकेत याला तरी काही वेगळं करता येतं का हे पाहणं गरजेचं आहे. कारण आता जर आपण पाहिली गेलं तर धावसंख्या फक्त 11 आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना आपण पाहिलेत. रोहित बाद झालाय. सागर बाद झालाय. आता इथं ज्योतिबा ही बाद होतोय. अनिकेत नवीन फलंदाज आलाय. षटकातील पुढचा चेंडू गजेंद्र सामोर जातोय फलंदाज अनिकेत. फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. या माध्यमातून एकेरी धाव वाली आहे. याच एकेरी धावेसोबत धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या आहे ती 12. 3 बाद 12 अशी अवस्था आहे. नक्कीच गोलंदाजांची कामगिरी जर पाहिली गेली तर अत्यंत सुंदर झाली आहे. अव्वल दर्जाची कामगिरी इथं मात्र कडोली संघाच्या गोलंदाजांनी केली आहे. आणखीन एक अप्रतिम चेंडू. सुंदर चेंडू महेशसाठी. इथं मात्र अवघड प्रश्न विचारले जात आहेत आणि याच अवघड प्रश्नांचं उत्तर अद्याप सापडलं नाहीये महेशला. आणि याच माध्यमातून जर पाहिलं गेलं तर कोडोली संघानं आपली दावेदारी इथं मात्र मजबूत केले. कारण सुरुवातीच्याच या काळातून आपल्याच जोरावर इथं गोलंदाजांनी वर्चस्व निर्माण केलंय. या दरम्यान महेशच्या बॅटमधून एक सुंदर फटका आलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावसंख्या झाली आहे आता 16 अशी धावसंख्या झाली आहे. पुढील चेंडू समोर जाईल. महेश पुन्हा एकदा रिव्हर्सचं अस्त्र वापरलं जाते. पुन्हा एकदा बीट होतोय. सुपर बाजारचे ऑनर मालक सचिनजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झाले. संयोजकांच्या वतीनं त्यांचं सहर्ष असं स्वागत. सरांना विनंती आहे की आपण सर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अत्यंत सुंदर असं हे सामने पार पडतायत. चेअरमन चषक फ्रेंड सर्कल आयोजित चेअरमन चषक 2025 या स्पर्धेतील आजचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जातोय. पाहिलं गेलं तर नाणेफेकीचा कौल माद्या संघाने जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि याच निर्णयाला इथं मात्र कडोली संघानं चुकीचं ठरवलंय. कारण अप्रतिम अशी गोलंदाजी केली आहे कडोली संघानं आणि अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावरती इथं कडोली संघानं
सचिनजी गायकवाड सुपर बाजारचे मालक यांचं या ठिकाणी आगमन झाले. सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठाचे स्थान आपण व्यायचं आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाची गोलंदाज अभि येतोय. बेळगावचा आयकॉन खेळाडू अभि गोलंदाजी मार्गपती आलाय. शेवटचं षटक आहे. धावसंख्या आहे ती 16 पाहणं गरजेचं. या शेवट षटकातून कशा पद्धतीची कामगिरी केली जाते. फलंदाज महेश आणि महेशच्या जोडीला अनिकेत मैदानात दाखल आहेत. अनिकेतला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. षटक मोठं बनवावं लागणार आहे. हो, पहिल्याच चेंडूवरती एकेरी धाव इथं मात्र घेतली जाते. थोडीशी पैकी खराब पाहायला भेटली आहे, पण बॅकअप सुद्धा चांगला पाहायला भेटला. लेगबाईच्या स्वरूपात धाव आली आहे. एकेरी धावेत धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17. 17 अशी धावसंख्या झाली आहे. शेवटचे 5 चेंडू इथून प्रयत्न करणं गरजेचं की या 5 चेंडूतून आपल्याला अजूनही 20 धावा करता येतील का, 15 करता येतील का, मोठे पटके खेळावे लागणार आहेत. ह्याचा प्रयत्न तर चालू आहे, मात्र प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही आहे. याच दरम्यान या ठिकाणी चेतनजी पांगिरे यांच्या हस्ते या ठिकाणी सचिनजी गायकवाड यांना सन्मानित करण्यात येते. अत्यंत चांगलं नियोजन आणि सुंदर असं संयोजक पाहायला भेटलं. आणि याच माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका याही वेळा पाहायला भेटला नाही आहे. इतकी ताकद या फटक्याच्या मागे आपण पाहिली नाही आहे. आणि याच दरम्यान दुहेरी धाव पूर्ण करण्यात यश आले. 2 धावेत धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते 19 अशी धावसंख्या झाली आहे. सचिनजी गायकवाड यांचं ठिकाणी केलं जात आहे आणि सन्मानित करण्यात येते सरांना. त्यांच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असं काम या ठिकाणी पाहायला भेटलंय. फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत. शतरक्षक चेंडू खाली आला. झेल. काय झेल पकडलाय. सुंदर झेल पकडलाय. अप्रतिम असा झेल. आणि इथं मात्र बाद झालाय. फलंदाज आणखीन एका फलंदाजाला माघारी परतवा लागतंय. काय झेल पकडलाय. सुंदर झेल पकडलाय. आणि कडोली संघाचं खरंच कौतुक केलं पाहिजे. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आणि त्याचसोबत क्षेत्ररक्षण सुद्धा अव्वल दर्जाचं पाहायला भेटतंय. आणि याच जोरानं या संघानं पुढच्या विरोधी संघाला इथं मात्र आता नेस्ता नाबूद केले. धावसंख्या फक्त 19 आहे. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय सुहास. सुहास दाखल होतोय मैदानावरती. पाहणं गरजेचं आहे. 19 अशी धावसंख्या आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. काय केलं जातं या शेवटच्या चेंडूंच्या वरती. आता मात्र त्या मोठ्या धावा उभारण्यात अपयश आलंय. पण आता गोलंदाजांची कामगिरी कशी पार पडते माद्याळचा संघ हे पाहणं गरजेचं आहे. धावा त्यासाठी लावायला लागणार होत्या 30-35, मात्र इथं मात्र थोडासा डाव फसलाय. याला मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पाहणं गरजेचं आहे. पंचांच्याकडे पंच इथं मात्र पंचाने वाईट असा घोषित केला चेंडूला. वाईट आता धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचते ती 20 अशी झाली आहे. 2 मोठे फटके खेळणे गरजेचे आहेत. आता चेंडू किती बाकी आहेत याच्यावरती डिपेंड राहते. फटका खेळलाय. डीपवरती चेंडू गेलाय. एक धाव घेण्यात आले. दुहेरी माघारी परतलाय. अनिकेत जातो डेंजर रेटवरती आणि अनिकेत धावबाद झालाय. 21 अशी धावसंख्या झाली आहे. अनिकेत धावबाद होतोय. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज राजेश मैदानात दाखल होतोय. नॉन स्ट्रायकिंगवरती असेल, कारण मागच्या चेंडूवरती धैर्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. धावसंख्या अद्याप आपण पाहिलं तर 21 अशी आहे. मोठ्या धावा करणे गरजेचं होतं, कारण माझ्या संघाकडे पाहिलं गेलं तर रोहित खरात आणि ज्या पद्धतीनं सागर मिटके असेल किंवा महेश असेल यांची गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची गोलंदाजी होती, मात्र तितक्याशा धावा बनल्या नाही आहेत. त्यामुळं आता मात्र कडोली संघानं या सामन्यावरती आपली हुकूमत दाखवली असंच म्हणावं लागेल. 21 धावा बोर्डावरती. अभिजित राजेश बॅटिंग वरती जातोय. नॉन स्ट्रायकिंग वरती राजेश. अभिजित षटकातील पुढील चेंडू घेऊन सुहास. पाहायचंय सुहास काय करतो या चेंडूवरती. आणि याही चेंडूवरती झेल ड्रॉप झालाय.
आणि याच माध्यमातून एके धाव घेतले, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय, दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून पोहोचते ती 23 अशी झाली आहे. 23 अशी धावसंख्या. झेल सुटलाय. एका मोठ्या फटक्याची गरज आहे. जर मोठा फटका नक्कीच जर आपला पाहायला घेतला तर 30 धावसंख्या होईल आणि मग थोडस लढता येईल संघाला. हो आलाय फटका. हो मागणीनुसार पुरवठा झाला. षटकार नक्कीच नाहीये पण चौकार आलाय. चौकार धावसंख्या वाढली 27 झाली आहे. 28 धावांचं आव्हान इथं मात्र विजयासाठी असणार आहे. 27 झाले. 28 धावांची गरज आहे. आपण मागे एक सामना पाहिला होता त्यामध्ये 28 धावा होत्या. नक्कीच 28 धावा. ह्या धावा फार कमी आहेत. मात्र अशाच संकट समयी आपल्याला ही कामगिरी करून दाखवावं लागणार आहे. कारण जे सहजरित्या शक्य होतं ते कोणीही करू शकतं. मात्र काही गोष्टी अशा वेळेनं आपल्याला मिळवता येतात ज्यामध्ये संघर्ष करावा लागतो आणि संघर्षानंतर एखादी गोष्ट जर आपण जर सिद्ध करत असेल तर त्याचा आनंद सुद्धा फार मोठा असतो.
आणि पाहणं गरजेचं असणाऱ्या या 28 धावांची रनचेस कशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला भेटते. आणि इथे मात्र या 28 धावांचा रनचेस घेऊन मैदानामध्ये उतरली टीम. मित्र, विषय हारण्याचा किंवा जिंकण्याचा नसतो, विषय हा स्वतःला सिद्ध करण्याचा असतो. कारण सिद्ध करण्यासाठी आपल्याला लढावं लागते आणि यशाला शॉर्टकट नसतो. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. दोन मोठे संघ आमने सामने आलेत. मात्र सध्या गटात जर पाहिलं गेलं तर या सामन्यात एक मोठी आघाडी सध्या गटातील पाहायला घेतली तर कर्ली संघाच्या बाजूनं आघाडी पाहायला भेटते. पण रोहित खरात या फिरकी मास्टरचं एक षटक हे फार महत्वाचं असणार आहे. रोहित डावकुरा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करताना दिसतोय. पहिला चेंडू सामोर जातोय प्रवीण कल्ले. रोहित खरात चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे, जाऊन आदळलाय पायांच्या वरती आणि याच चेंडूवरती एकेर धाव आले. पंचांनी इथं मात्र इंडिकेट केले की बॅटच्या साह्याने धाव आली आहे. डावकुरा फलंदाज गजेंद्र याच्यावरती नजर असणार आहे. कारण हा लेफ्ट हँडेड गोलंदाज रोहित खरातनं गोलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवली पहिल्याच मॅच मध्ये. इथं अशीच अपेक्षा संघाची असणार आहे. गजेंद्रसाठी फिलिंग जर पाहिली गेलं तर डीप स्क्वेअर लेग दिसतोय आणि दुसरा डीप मिड विकेट आहे. म्हणजे दोन क्षेत्र लेगसाईडच्या दिशेने दिसत आहेत. फटकाला क्षेत्ररक्षक राजेश इंटरेस्टेड होता. नक्कीच जंप सुद्धा पाहायला भेटले. मात्र चेंडू गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकर आलाय. षटकरानं धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 7 अशी 28 धावांची गरज आहे. मोठा फटका आलाय. षटकार रोहित खरात सामोर येतो गजेंद्र. रोहित खरातच्या विरोधात मोठा फटका. ओहो, आणखी एक चांगला फटका आहे. डीप वरती क्षेत्रक्षक पाहायला भेटतोय. राजेश पुन्हा एकदा चेंडूच्या मागे आलाय. चेंडू पकडला जातोय आणि याच दरम्यान एकेरी धाव आले. 8 अशी धावसंख्या बोर्डावरती लागले. 20 धावांची गरज आहे. चेंडू पाहिले गेले तर आपल्याकडे अजून ही 21 चेंडू 8 धावा. चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 8 धावा बोर्डावरती लागलेत. रोहित खरात सामोर जाईल प्रवीण कल्ले. या वेळा मात्र लेफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. नक्कीच इथं मात्र पुन्हा एकदा पंचाने इंडिकेट केलं की हा चेंडू गेला झालाय, वाईट झालाय. अतिरिक्त धाव आले. या धावेला तर धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती आता 9. आपण पाहिलं गेलं तर 28 धावांची रनचेस आहे. सुरुवात अत्यंत सुंदर पाहायला भेटली आहे. एक मोठा फटका गजेंद्रच्या बॅटमधून आलाय. प्रवीण कल्ले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू नीटचा बॅटवरती कनेक्ट होऊ शकला नाही. मात्र एकेरी धाव या दरम्यान पाहायला भेटते. एका दरम्यान धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 10. 28 धावांची रनचेस पैकी 10 धावा बनलेत. रोहित खरात षटकातील पुढील चेंडू सामोर जाईल तो गजेंद्र. हो, आणखीन एक मोठा फटका आलाय. यावेळा आणखीन मोठा फटका चौकार आलाय. यावेळा असं वाटत होतं की याही चेंडू जाईल षटकारावरती. मात्र 1 बाउन्स 4 धावा. 4 नंतर धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 14. 28 मधील 14 धावा इथं खर्ची झालेत. अद्याप पहिल्या षटकातील एक चेंडू बाकी आहे असं वाटतं. या ठिकाणी चांगली फलंदाजी, सुरेख फलंदाजी पाहायला भेटले गजेंद्रच्या बॅटमधून. 28 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात आक्रमक झाली आहे. हो, आणखीन एक मोठा फटका आलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार.
षटकार आलाय. आडव्या बॅटचा कडवा प्रहार चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. षटकार सुंदर असा पटकार आहे. या षटकाचा धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे 20 असे. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. सागर मिटके गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. संघाचा भरोसाचा फलंदाज आहे, गोलंदाज आहे. मात्र आता काय घडलंय, पहिल्या षटकातून रोहित खरात सारख्या गोलंदाजाच्या विरोधात 20 धावा बनलेत. म्हणजे आता 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. बाजार संघानं सुरुवातीच्या सामन्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली होती. मात्र या वेळामध्ये त्यांच्या फलंदाजाने सपशेल शरणागती पत्करली. सागर मिटके धावबाद झाला आणि तिथंच या सामन्यावरची पकड बाजार संघाची थोडीशी सैल झाली. आणि एकदा ही सैल झालेली पकड मजबूत करण्यात अपयश आले माझ्या संघाला. आणि कडोली संघाने ती दक्षता घेतली आहे की या माझ्या संघाला पुन्हा सामन्यामध्ये प्रवेश करता येऊ नये याची आहे जबाबदारी आणि याची काळजी घेतली गेली आहे. याच दरम्यान डीपवरती चेंडू खेळून काढलाय. एकेरी धाव आली आहे. एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढते. 21 झाली आहे. फक्त 7 धावांची गरज आहे. आणि नक्कीच एक चांगला सामना इथं पाहायला भेटलाय. आणि कडोली संघाने डॉमिनेट केले. अत्यंत पहिल्या चेंडूती चौकार आला होता. त्यानंतर कमबॅक केलं. सागर मिटकेला धावबाद केलं. रोहित खरातला बाद केलं. आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाजांना मात्र तंबूचा रास्ता दाखवला. आणि गोलंदाजी काय चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. मात्र 7 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वेळोवेळी बदल केला जातोय. मात्र 7 धावा रोखणं इतकंसं शक्य नाही आहे. जर रोखल्या गेल्या तर तो चमत्कार होईल. पाहणं गरजेचं असणार आहे काय होत आहे. हा पुढचा चेंडू फटका खेळलाय. चेंडू उंचावेत. क्षेत्ररक्षक राजेश चेंडूच्या मागे येण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू लँड झालाय. आणि याच दरम्यान एक धाव आणखीन स्कोरबोर्डमध्ये ऍड होते. आता मात्र फक्त 6 धावांची गरज आहे. प्रवीण कल्ले याच षटकारानं सामना संपवेल काय हे पाहणं गरजेचं असणार आहे. कारण नक्कीच ताकदवर फलंदाज आहे. मोठे हिट मारणं पसंत करतो हा फलंदाज. पाहायचं आहे काय करतोय प्रवीण कल्ले. गोलंदाजी मार्कवरती सागर पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुलटॉस चेंडू सुरेख फटका. डीपवरती क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय योगेश अण्णा. आणि योगेश अण्णाच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. फेकी सुद्धा सुरेख पाहायला भेटली आहे. आता याच दरम्यान एक धाव आली आहे जिंकण्यासाठी. आता मात्र 5 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. यावेळा चांगला चेंडू आहे. अपील केली जाते मात्र अपीलला फेटाळून लावण्यात आलेलं आहे पंचांच्याकडून. अद्याप 5 धावांची गरज आहे. सागर मिटके गोलंदाजी मार्कवरती सामोर जाईल तो गजेंद्र. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू. 5 धावांची गरज आहे. मोठा फटका प्रयत्नामध्ये आहे गजेंद्र. पाहायचं आहे कशा पद्धतीनं शेवट केला जातो या सामन्याचा. कारण पुढचा सामना क्वार्टर फायनलचा सामना बटकरंगली संघाच्या विरोधात खेळायचा आहे. आणि बटकरंगच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे आता कडोलीचा संघ. एका धावेची गरज आहे. स्कोर लेवल झालाय आणि आता मात्र एका धावेची गरज आहे. 12 चेंडू 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पाहायचं आहे कोणाला पाचारण करण्यात येते. मला वाटतं 12 चेंडू 1 धावाची गरज आहे. आणि आता गोलंदाजी मार्कमध्ये रितेश घेवडे याच्याकडेच पंचाने हात केलाय. म्हणजे रितेश या षटकासाठी येतोय. 12 चेंडू 1 धावाची गरज आहे. माद्याड संघानं चांगला खेळ खेळला. या स्पर्धेमधून चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत याला मात्र बोलवलंय. 12 चेंडू 1 धावाची गरज आहे. तर अनिकेत गोलंदाजी मार्कवरती येतोय. बटकरी संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी थांबायचं येतच. अनिकेत समोर जाईल तो प्रवीण कल्ले. स्टार आयकॉन खेळाडू चिकोडीचा हा खेळाडू. ओ फटका आलाय. फटक्याला पाठवलाय. यावेळा सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी चौकारानं सामना जिंकलाय. आणि बटकरी संघाला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
टाकायचा आहे. कुर्लीत संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. स्कोरर सामनावीर कोण आहे? हा सामनावीर गजानन. सामनावीर गजानन